महायुती लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत तरुण भारत सोलापूरचे मुख्य संपादक प्रशांत माने सर आहेत. माने सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार संजय उन्हाळे सर आहेत. उन्हाळे सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आपल्यासोबत नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा जोडले गेले आहेत. माने सर, तुमचंही स्वागत आहे. त्याचबरोबर नाशिकहून राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तनपुरे सर, तुमचंही स्वागत आहे. पण मी सुरुवात मंदार सरांपासून करणार आहे. सर, स्क्रीनवर सगळीकडे दिसणारे जे आकडे आहेत ते कदाचित निर्जीव असतील, पण ते बोलतायत, सांगतायत आणि त्याला अर्थ सुद्धा आहे. या आकड्यांमधून आज महाराष्ट्रानं काय अर्थ घ्यावा? नाही, अनेक अर्थ निघतील. कारण हे आकडे इतके बोलतायत की कदाचित ते किती बोलतात हे कळणं प्रत्येकाला वेळ कमी पडेल इतके हे आकडे बोलतात. त्याचं कारण हेच आहे की सगळ्यात पहिली गोष्ट मला असं वाटतं की विधान परिषदेला जे मिळालेलं जे घवघवीत यश होतं भाजपनं, ते यश ह्याही वेळेला त्यांनी टिकवलं. आणि त्याचा अर्थ असा आहे की विधानसभेतलं जे काही यश होतं, विधानसभा निवडणुकांच्या वेळेला त्यांना मिळालेलं जे यश होतं, महाप्रचंड असं जे यश होतं, त्याच्याही पेक्षा महाप्रचंड असं यश आता नगर परिषदेमध्ये मिळालं. याचा अर्थ ते फ्लूक नव्हतं, ते अशाच म्हणजे सहजी त्यांना मिळालेलं नव्हतं, तर त्याच्या मागे काही प्रयत्न दडलेले होते. आणि मला असं वाटतं की या प्रयत्नांची मीमांसा व्हायला पाहिजे. सर्वपक्षीय जे विरोधक आहेत त्यांच्याकडून सुद्धा व्हायला पाहिजे. कारण भाजप हा 24 तास काम करणारा, संघटनात्मक पातळीवरती आणि राजकीय पातळीवरती काम करणारा पक्ष आहे, हे आता अत्यंत स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे हे आता फार सोपं काम राहिलेलं नाहीये कुणाहीसाठी, कुठल्याही राजकीय पक्षासाठी. अगदी महायुतीतल्या त्यांच्या बरोबरच्या इतर 2 पक्षांसाठी सुद्धा विलास हे सोपं काम राहिलेलं नाहीये. कारण भाजपचं ज्या पद्धतीनं कामकाज चालतंय किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी अत्यंत गांभीर्यानं या निवडणुका घेतल्या, त्याच्याकडची आपण मीमांसा जसं म्हणतो व्हायला पाहिजे. त्याचबरोबरीनं एक बघितलं पाहिजे की गेल्या 5-6 वर्षात ज्या ठिकाणी जिथे लोकप्रतिनिधी नव्हते, जिथे विकास कामांना अत्यंत मरगळ आलेली होती, शहरं बकाल झालेली होती, शहरांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते, 6-7 वर्षामध्ये शहरांमध्ये प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले होते. अशा वेळेला असं वाटत होतं अनेकांना की तिथे कुठेतरी एक अँटी इन्कम्बन्सी असेल. याला निवडणुका झाल्यावरती पहिल्यांदा ती जी अँटी इन्कम्बन्सी असेल, तिथला विरोध जो असेल, नागरिकांचा जो रोष असेल, तो आत्ताच्या सरकारवरती येईल. पण तसं काही झालं नाही. आणि सरकारने अत्यंत सक्षमतेनं एकीकडे हे सगळं हाताळलं, दुसरीकडे संघटनात्मक पातळीवरती हे सगळं हाताळलं. भाजपच्या ज्याला आपण म्हणूया की संघटनात्मक नेतृत्व आणि भाजपचं राजकीय नेतृत्व याचा एक अत्यंत सुरेख असा संगम इकडे झालेला आपण बघितलाय. आणि त्याचं हे फळ आपल्याला दिसतं या आकड्यांमध्ये. श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत. माने सर, खरं तर राजकारणात 2+2+2 केलं आणि प्रत्येक वेळी 6 होईल असं काही नाहीये. महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं वाटायचं की लोकसभेला आपण तिघं एकत्र आलो आणि पराभूत करू शकतो आपण भाजपला आणि त्यांच्या मित्रांना. पण ते खोटं ठरवलं विधानसभेमध्ये. कदाचित आता सुद्धा त्यांनी पुन्हा ते खोटं ठरवलं. केवळ फॉर्म्युल्यावर राजकारण चालत नाही, त्यासाठी लढावं पण लागतं. हा मेसेज या निवडणुकीनं दिलाय का, या आकड्याने दिलाय का? या आकड्यांमधला जो मेसेज आहे तो स्पष्ट आहे. हा सत्तेतल्या पक्षांनी मिळवलेलं यश आहे. आणि याला महायुतीचं यश म्हणणे म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात जे काही घडलं तर ते दुर्लक्षित करण्यासारखं आहे. त्याचं कारण असं आहे की मगाशी मुख्यमंत्री सुद्धा महायुती जरी करीत असले तरी प्रत्यक्ष हे भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं यश आहे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं मिळवलेलं यश आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मिळवलेलं यश आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की शिंदे सेनेला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं यश का आहे? त्याचं कारण असं आहे की सामान्यपणे ग्रामपंचायती किंवा या नगरपालिका नगरपंचायती ज्या आहेत राज्यात किंवा केंद्रात जे सत्ताधारी असतील त्याच्या बाजूने कौल देतात असं आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत. आणि हा निकाल तसाच आहे. आणि त्यामुळं सत्तेत असलेल्या 3 पक्षांना मिळालेलं यश आहे. छोट्या शहरांनी त्यांचा जो जनादेश दिलाय तो सत्तेला दिलाय. आता राहिला प्रश्न विरोधकांचा, तर आपण हे म्हणजे स्पष्टपणे नमूद करायला पाहिजे की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसला मिळालेले जे यश आहे तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाहीये. त्यांच्याकडे साधनं नाहीये, त्यांच्याकडे त्यांचे नेते सगळे सोडून गेले. किंबहुना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी याच्यामधले सुद्धा किती लोक अनुक्रमे शिंदे सेनेकडे किंवा अजितदादांकडे गेले हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल
की त्या पक्षातले लोक सुद्धा सेनेकडे गेले, नेते गेले, कार्यकर्ते गेले, काँग्रेसमधले खूप मोठ्या प्रमाणावरती लोक गेले. आणि मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इतर पक्षातल्या नेत्यांना प्रवेश देण्यात गैर काही नाही आहे, कारण ते सत्तेकडे येतात. त्यामुळे या निकालाचा जर थोडासा अधिक बारकाईनं आणि त्याला काय म्हणतो की नेमकेपणानं वस्तुनिष्ठ जर विश्लेषण करायचं असेल, तर या छोट्या शहरांनी सत्तेसोबत जायला म्हणजे दिलेली पसंती किंवा तसा जनादेश आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरं, संजीव उन्हाळे सर आपल्या सोबत आहेत. उन्हाळे सर, खरं तर मी मराठवाड्यापुरतंच तुम्हाला विचारणार नाही, महाराष्ट्राबद्दलच बोला. या निवडणुकीनं आता ह्या आकड्यांनी एक गोष्ट सांगितली, जे तथाकथित आता आपण विश्लेषण करायचो, हा ह्याचा बालेकिल्ला, तो त्याचा बालेकिल्ला, हे तर उद्ध्वस्त केलंय सगळं. आणि हे जर असं उद्ध्वस्त झालं असेल आणि भाजपसारखा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर इतकी घट्ट मान टाकेल, तर त्याचे राजकीय परिणाम भविष्यातले काय असू शकतात? सर माफ करा, तुमचं म्यूट करू शकाल? सत्ताधारी लढले आणि सत्ताधारी हरले असं या निवडणुकीत. म्हणजे असं आहे की आमच्याकडे एक सिल्लोड आहे, ते शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये लढाई झाली. त्या लढाईमध्ये शिवसेनेचे सत्तार नेहमीप्रमाणे विजय झाले. तुम्ही प्रत्येक मतदारसंघाचं पहा, सत्ताधारी लढली आणि सत्ताधारी हरले. मूळ प्रश्न आहे की सगळेजण विकासाची भाषा करतात, पण नगर परिषदा आणि नगरपालिका यांच्या प्रश्नाचा कोणी उहापोह केलेला आहे का? आज महाराष्ट्रातल्या नगरपालिकांची, नगर परिषदांची अवस्था अत्यंत शोचनीय आहे. म्हणजे त्याची वसुली 6-7% वर नाही. कोणतीही नगरपालिका ही निधीशिवाय चालू शकत नाही. आणि बरोबर यावेळी निधीची धमकी देण्यात आली की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नाही तर निधी मिळणार नाही. त्याच्यामुळं जनतेने सुद्धा विचार केला की बाबा दुसरा जर प्रयत्न कराल तर आपली निधी मिळणार नाही. तेव्हा एकंदरच असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये लढाईमध्ये विरोधी पक्ष कुठे होता हा खरा प्रश्न आहे. त्याचं कारण असं की काँग्रेस हा एक आपोआप चालणारा पक्ष आहे. जसं आता श्रीमंतरावांनी सांगितलं की कसे काय निवडून आले, तर आपोआप चालतात, पक्षच आपोआप आहे. पण या पक्षादेखील इतर पक्षांच्या तिला उमेदवार मिळत नव्हती, ही परिस्थिती आहे. म्हणजे उमेदवार कुठून आणायचा ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये मला मजा वाटते की ही लढाई ही कार्यकर्त्यांची म्हणे. आता कार्यकर्त्यांची लढाई, आता कोणते कार्यकर्ते? मोठे बिल्डर असलेले कार्यकर्ते, श्रीमंत माणसं ही कार्यकर्ते, कोट्यावधी रुपयांची उधळण करून मोठ्या प्रमाणावर वशीकरणाचा मंत्र जपण्यात आला आणि अशा प्रकारे या निवडणुका झाल्या. म्हणजे वेटिंग केल्यासारखं चाललं, तू 10,000 तर 20,000. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हातातून निघून गेलेली आहे. आता स्वप्नही पाहू नयेत कार्यकर्त्यांनी. आता मजबूत कार्यकर्ते ज्याच्याकडे त्याची निवडणूक, असं झालेलं आहे सगळ्या निवडणुकीचं. तेव्हा हे जे एकंदर निवडणूक आपण पाहिली, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, जसं सरांनी वर्णन केलं की 24 तास काम करणारा हा पक्ष आहे. त्यामुळे एकच ध्यास निवडणूक, त्याप्रमाणे निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. आणि या महायुतीचे आणखी एक गंमत आहे की महायुतीमध्ये कसं आहे की ज्यावेळेस सोयीप्रमाणे गरज असेल तेव्हा तिन्ही पक्ष एकत्र येतात. जेव्हा थोडी गैरसोय होते तेव्हा ते वेगवेगळे लढतात. आता या ठिकाणी वेगवेगळे ते